श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शुभ सकाळ सर्वांना. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी सकाळीच केलेली आहे. देवपूजा करायची होती आणि फुलं जी आहेत ती खूप उंच गेली होती. मग मिस्टरांना म्हटले की मला फुलं तोडून द्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाची माहिती मी शेअर करणार आहे. ज्यामध्ये आपल्या घरातील देवघरामध्ये कोणत्या रंगाचं वस्त्र किंवा कापड अंथरावं, कोणत्या रंगाचं अंथरू नये, जेणेकरून आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ मिळेल, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला नक्की आवडेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या धर्मात दैवीय अंश असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपला धर्म हा नेहमीच वेगळा ठरत असतो. आपल्यासाठी आपले घर हे खूप महत्त्वाचे असते. आपले घर आपल्यासाठी स्वर्ग असते. तिथे एक वेगळाच आनंद, शांती आपल्याला मिळते. प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये देवघराला एक वेगळेच महत्त्व आणि जागा असते. आपल्या देशात कोणाच्या घरात देवघर नाही असे घर शोधूनही सापडणार नाही. घरामध्ये देव असले की घरामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पण वास्तुशास्त्रामध्ये देवघराबद्दल, देवघरात ठेवल्या जाणाऱ्या देवांबद्दल, वस्तूबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे ते देखील आणि ज्यांचा नाही ते देखील काही गोष्टी पाळताना दिसतात. वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवल्या जाणाऱ्या या गोष्टी आपल्या जीवनात परिणाम करत असतात. त्यामुळे देवघरात कोणत्या गोष्टी ठेवाव्यात जेणेकरून आपल्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. नियम लक्षात घेऊन जर आपण पूजा केली तर त्यामुळे आपल्याला मनःशांती लाभते. घरामध्ये पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहतं. कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. ज्याप्रमाणे पूजेला बसताना आपण स्वच्छ वस्त्र नेसलेलं असावं किंवा सोवळं नेसलेलं असावं आणि पूजा करताना आपण आसनावर बसतो, अगदी त्याच प्रकारे देवघरातील देवांच्या मूर्ती देखील आपण खाली जमिनीवरती, म्हणजे देवघरात पायरीनुसार आपण देवांची रचना केलेली असेल तरी देखील आपण देवांना त्या पायऱ्यांवर तसंच बसवत नाही, तर त्यासाठी एक वस्त्र आपण अंथरत असतो. त्या वस्त्रावरतीच आपण देवांची मांडणी करत असतो. आणि म्हणूनच देवघरात अंथरलेलं वस्त्र किंवा कापड जे आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण देवपूजा करत असताना आसनावर बसणं आवश्यक आहे, अन्यथा आपण केलेली पूजा ही पृथ्वीला जाऊन मिळत असते. म्हणूनच आपण देवघरात देवांची मांडणी करताना एक वस्त्र अंथरणं आवश्यक आहे. देव कधीही जमिनीवरती ठेवले जात नाहीत. त्याचप्रमाणे देव जे आहेत ते पायऱ्यांवर नुसते तसेच ठेवले जात नाही. एक वस्त्र त्यावरती अंथरलं जातं आणि त्यावरती देवांची मांडणी केली जाते. पण या वस्त्राच्या किंवा कापडाच्या रंगाच्या बाबतीत देखील अनेक नियम आहेत. कोणत्या रंगाचं वस्त्र अंथरावं, कोणत्या रंगाच्या वस्त्रामुळे आपल्याला कोणते परिणाम मिळतात हे देखील महत्त्वाचं आहे. तसं तर कोणताच रंग अशुभ आहे असं मी म्हणणार नाही. प्रत्येक रंगाचं वेगळं असं महत्त्व आहे. पण ज्याप्रमाणे आपल्या देवघरात देवांची मांडणी करत असताना गणपती हा उजव्या सोंडीचा नसावा, शिवलिंगाचं निमुळतं टोक जे आहे ते उत्तरेकडे असावं, त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये एकाच देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्ती नसाव्यात. देवघरातील मूर्ती ह्या 3 इंचापेक्षा म्हणजे अंगठ्यापेक्षा फार उंच नसाव्यात. हे साधे सोपे नियम आपण पाळतोच, कारण या नियमांचं महत्त्व आहे. अगदी त्याच प्रकारे देवघरात अंथरल्या जाणाऱ्या वस्त्राचं किंवा कापडाचं देखील महत्त्व आहे. देवघर छोटे असेल किंवा मोठे असेल, देवघरामध्ये स्वच्छ वस्त्र जे आहे ते अंथरलेलं असावं आणि अशा वस्त्रावर किंवा कापडावरती देवांची मांडणी केलेली असावी. ज्याप्रमाणे आपण रोज देवपूजा करताना आसनावरती बसूनच पूजा करावी, अगदी त्याच प्रकारे देवांना बसायला देखील आसन द्यावं. देवांची रोज पंचोपचार पूजा करावी, ज्यामध्ये देवांना स्नान घालावं, देवांच्या मूर्तीवरती पळीने पाणी सोडावं, गंध, फुलं, अक्षदा अर्पण कराव्यात, धूप दीप ओवाळून देवांना रोजच्या रोज नैवेद्य अर्पण करावा आणि देवांना नमस्कार करावा. दोन्ही हातात फुलं घेऊन मंत्रपुष्प म्हणून दोन्ही हाताने देवाच्या चरणाशी फुलं अर्पण करावी. शेवटी हात जोडून देवांची प्रार्थना करावी. काही चूक झाली असल्यास क्षमा मागावी. अशा पद्धतीने आपण पंचोपचार पूजा करतो, म्हणजेच 5 उपचारांनी पूजा करतो. तर ही पंचोपचार पूजा फलित व्हावी यासाठी देवघरामध्ये कोणत्या रंगाचे वस्त्र अंथरावे, कोणते रंग टाळावेत हे आता आपण जाणून घेऊयात. देवघरात ज्या रंगाचं वस्त्र अंथरावं त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग जो येतो तो म्हणजे लाल रंग. हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील आहे. हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या घालतात.
निसर्गात देखील लाल रंगाची फुलं आणि त्यांच्या रंगसमूहाचे अधिक प्रकार आढळतात. देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो. देवी लक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावरती विराजमान असते. म्हणूनच देवघरामध्ये आपण लाल रंगाचं वस्त्र अंथरल्यामुळे आपल्याला देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात. चिरंतन सनातनी पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो. लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो, कारण हा रंग मांगलिक कार्यामध्ये शुभ मानला जातो आणि आपल्या आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा रंग आहे. त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या राहत नाही, कारण देवी लक्ष्मीला प्रिय असलेला हा शुभ रंग देवघरात अंथरल्याने आपल्याला तिचे आशीर्वाद लाभतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. त्या पुढचा रंग जो आपल्या देवघरामध्ये आपण अंथरू शकतो तो म्हणजे पिवळा रंग. भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय असा रंग. कृष्णाने नेसलेलं पितांबर, पिवळं रेशमी वस्त्र सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जाणारा हा पिवळा रंग. वैष्णव मंदिरातून वसंत पंचमीनंतर देवांना उन्हाळा संपेपर्यंत पिवळी वस्त्र नेसवण्याची प्रथा आहे. देवांना पिवळा गंध लावतात, पिवळी फुलं वाहतात. पिवळा रंग हा मंगल कार्यात शुभ मानला जातो. शुभ कार्यामध्ये हळद कुंकू अनिवार्य असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबांचा प्रिय वस्तू भंडारा हा देखील पिवळाच असतो. तो भक्तांवर उधळला जातो. वधूंची अष्टपुत्री साडी पिवळ्या रंगाची असते. पिवळा रंग हा धनाला आकर्षित करतो. पिवळा रंग नकारात्मकतेला दूर ठेवतो. म्हणूनच पिवळ्या रंगाचं वस्त्र हे आपल्या देवघरामध्ये आपण अंथरावं. त्यापुढचा रंग म्हणजे केशरी रंग. प्रभू रामांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांनी भगवा झेंडा अभिमानाने मिरवला आहे. आपल्या भारतवर्षामध्ये या भगव्या झेंडाधारी लोकांनी अनेक वीर पराक्रम गाजवले आहेत. युद्धाच्या वेळी रणांगणात या भगव्या झेंड्याने अनेकांचा थरकाप उडवला आहे. केशरी किंवा मराठीमध्ये भगवा हा रंग हा भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचा रंग आहे. हा रंग त्याग, शौर्य आणि धार्मिकतेचे प्रतीक मानला जातो. भागवत गीतेमध्ये श्रीकृष्णांनी भगव्या किंवा केशरी रंगाचे महत्त्व सांगितले आहे. म्हणूनच आपल्या देवघरामध्ये भगवा रंग वापरणे हे शुभ मानले जाते. आणि म्हणूनच आपल्या देवघरामध्ये लाल, पिवळा, केशरी या 3 रंगाचे वस्त्र आवर्जून अंथरावे. या व्यतिरिक्त काही विशिष्ट प्रसंगी जसं की श्रावण सोमवारी, महाशिवरात्रीला पांढरा रंग तुम्ही अंथरू शकता. पांढरा रंग भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाबी रंग देखील वापरू शकता. गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग सकारात्मकता, आनंद आणि उत्साहाची भावना जागृत करतो. म्हणूनच गुलाबी रंगाचे वस्त्र देखील तुम्ही अंथरू शकता. आता या व्यतिरिक्त कोणते असे वस्त्र जे आहेत ते आपल्याला चुकूनही आपल्या देवघरामध्ये अंथरायचे नाहीत. तर आधी सांगितल्याप्रमाणे कोणताच रंग हा वाईट नसतो, पण काही जे रंग आहेत ते आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा पूजेदरम्यान वापरत नाही. ज्यामध्ये पहिला रंग जो आहे तो म्हणजे निळा रंग. आता निळा रंग हा भगवान शिवांना प्रिय आहे, पण निळ्या रंगामध्ये अनेक छटा असतात, ज्यामध्ये काळपट निळा रंग ज्याला आपण नेव्ही ब्लू म्हणतो असा रंग चुकूनही आपल्या देवघरामध्ये अंथरू नये. कारण डार्क निळा रंग जो आहे तो शनिदेवांचे प्रतिनिधित्व करतो. म्हणूनच आपल्याला डार्क निळा रंग जो आहे तो आपल्या देवघरामध्ये अंथरायचा नाही. त्याचबरोबर दुसरा रंग म्हणजे ग्रे किंवा ज्याला आपण राखाडी रंग म्हणतो, तो रंग देखील आपल्या देवघरामध्ये अंथरणे शुभ मानले जात नाही. आता तुम्ही म्हणाल नवरात्रीमध्ये तर ग्रे किंवा राखाडी रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं असलं तरी आपण कोणत्याही शुभ प्रसंगी जसं की लग्नकार्य असेल किंवा आपल्या देवघरात देवांच्या पूजेदरम्यान हा रंग आपण वापरत नाही. म्हणून राखाडी रंग देखील तुम्हाला देवपूजेमध्ये चुकूनही वापरायचा नाही. तसंच काळा रंग देखील आपण कोणत्याही पूजेदरम्यान किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी आपण वापरत नाही. काळा रंग हा अशुभ नाही. संक्रांतीमध्ये आपण काळ्या रंगाचीच साडी नेसवून संक्रांतीचं वाण लुटतो. पण असं असलं तरी संक्रांतीच्या वेळेस शुभ मानला जाणारा हा काळा रंग आपण कोणत्याही पूजेदरम्यान वापरत नाही किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी लग्न कार्यामध्ये आपण काळा रंग नेसत नाही. म्हणूनच देवघरामध्ये देखील काळ्या रंगाच्या छटा असलेला किंवा राखाडी रंग या रंगाचं वस्त्र अंथरू नये. आणि तुम्ही जर मल्टी कलरचे वस्त्र अंथरत असाल तर त्यामध्ये देखील काळा रंग नसावा, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कारण आधी सांगितल्याप्रमाणे देवपूजेच्या दरम्यान काही नियमांचं आपण पालन करतोच.
त्याचप्रमाणे देवघरात अंथरण्याच्या वस्त्राबद्दलचे नियमांचं पालन करणं देखील महत्त्वाचं आहे. यामुळे आपल्याला त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात आणि आपण केलेली पूजा देखील फलित होते. तसं तर मनापासून केलेली पूजा ही देवांपर्यंत पोहोचते, पण देवघरात अंथरलेल्या वस्त्राचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर हे जे काही वस्त्रांचे रंग मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, याच रंगाचे वस्त्र तुम्हाला देवघरामध्ये अंतरायचे आहेत आणि काही रंग जे आहेत ते टाळायचे आहेत. छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण आपण लक्ष देत नाही, म्हणूनच आपल्याला देवपूजेचे फळ मिळत नाही. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.